साहेब, सर्वच पदाधिकारी गेल्या अनेक वर्षापासून हा देशातला मला असं वाटतं महासंघ असेल की अत्यंत सिस्टमॅटिक पद्धतीने प्रत्येक वर्षी अत्यंत वेळेच्या आत अध्यक्षाची निवड करतानाही कोणतीही त्याच्यामध्ये चूक न होता किंवा कोणतीही त्याच्यामध्ये कमी जादा न होता सगळ्यांच्या संमतीने आदरणीय मंत्री, मला वाटतं भाऊ एक देशातलं आपलं पहिलं उदाहरण असेल की इतक्या वर्षापासून पारंपरिक पद्धतीने अत्यंत तुमच्या नेतृत्वात एकदम सिस्टमॅटिक आणि चांगल्या पद्धतीने हा गणेशोत्सव पार पडतो, परंतु अध्यक्ष निवडायच्या पद्धतीपासून तर प्रत्येक कार्यक्रम हे होते की नाही स्वतः कमिटी आणि भाऊ जातीनं लक्ष देऊन अध्यक्षाकडून सर्व काम आणि त्यांच्या सर्व समितीच्या वतीने काम करून घेतलं जातं. आणि ह्या महासंघामध्ये आता नवीन शिल्प असेल अजून दुसरा असेल ह्या संघाला सुद्धा जवळ करून त्याच्या कोणत्या अडीअडचणी असेल तर त्या अडीअडचणी महानगरपालिकेच्या माध्यमातून MSCBच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हे सोडवण्याचं काम सुद्धा आदरणीय भाऊच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. मला असं वाटतं की हा ह्यावेळेचा सुद्धा उत्साह 2025चा अत्यंत आनंदात होणार आहे. आणि यामध्ये जे काही समजा आम्हाला जबाबदारी असेल आमच्या सर्व समितीवर ते आम्ही सगळे अत्यंत चोखपणे पार पाडण्याचे आम्ही तुम्हाला सगळ्याला आश्वासन देतो. आणि सगळ्या गणेश भक्तांना गणेश 27 तारखेला बसणार आहे त्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा पण देतो. आणि असंच सहयोग तुमचं सगळ्यांचं पत्रकारांचं प्रेस मीडियाचं असेल किंवा इलेक्ट्रिक मीडियाचं असेल सोशल मीडियाचं असेल महासंघाला मिळत राहो. आणि शहरामध्ये वेगवेगळे देखावे जे निर्माण म्हणजे करतात त्या सगळ्या देखाव्याला सुद्धा भेटी देऊन आपण भाऊ यावेळी आपण थोडा अजून त्या देखाव्यामध्ये आपण स्कीम तयार करू आणि त्याच्यातून एखादा आपण चांगलं पारितोषिक जसं मागतोय होतो आपण तसं आपण देऊ अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि आपण सर्वांनी वेळेवर आले आणि आपल्या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करतोय मी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. त्यांनी मला यावर्षी अध्यक्षपणाचा मान दिला आणि महासंघातील सर्व सहकारी मित्रांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी मला पूर्ण वर्ष सहकार्य करण्याची गवाही दिली. यावर्षी आपण कार्यक्रम घेत आहोत एक झाड एक मंडळ अभियान. 27 ऑगस्टला जिल्हा परिषद मैदानापाशी एक झाड एक मंडळ हे अभियान राबवत आहे. आपण प्रत्येक मंडळाला आपण एक झाड देणार आहोत. त्याच्यानंतर 28 तारखेला अथर्व शीर्षाचं महापठण आपण वरद गणेश मंदिरासोबत घेत आहोत. त्याच्यानंतर 29 ऑगस्टला अनाथ मुले तसेच वृद्धाश्रमातील वयोवृद्ध नागरिकांना विशेष मेजवानीचं आयोजन आपण केलं आहे. 30 तारखेला प्रोझोन येथे आपण भव्य ढोल वादन स्पर्धेचं आयोजन केलं आहे. 31 ऑगस्ट 2025 रोजी 2 सप्टेंबर रोजी नशामुक्त छत्रपती संभाजीनगर मोहीम ही आपण विविध शाळांमध्ये राबवत आहोत. 3 सप्टेंबर रोजी भव्य कुस्तीची स्पर्धेचं आपण आयोजन जिल्हा परिषद मैदान येथे केलं आहे. 4 सप्टेंबरला भव्य रक्तदान शिबिर आपण महासंघाच्या कार्यालय येथे आयोजित केलं आहे. या वर्षीचा आपला जे मेन अजेंडा आहे नशामुक्त संभाजीनगर त्यासाठी आम्ही 100% सगळे महासंघाच्या वतीने प्रयत्न करत आहोत आणि विविध कार्यक्रम आम्ही 10 दिवस मोठ्या स्वरूपात आम्ही राबवत आहोत. आणि काही पत्रकार बांधवांनी आता सूचना केल्यात काही एखादी विशेष असा उपक्रम राबवण्यात यावा त्यासाठी पण आम्ही आता विचारमंथन करतो आहे. तुम्ही पण काही असेल एखादी अनोखा कार्यक्रम असेल तर आम्हाला सुचवा आम्ही जेणेकरून तो राबवू. आत्ताच माननीय CP साहेबांसोबत बैठक झाली महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची तर त्याच्यावरती विशेष लक्ष घालून फास्ट ट्रॅक 4 घंट्याच्या आत परवानगी देण्याचा ते प्रयत्न करतो. आणि भोग्याचा विषय आलेला आहे बरेच भोंगे आता परवानगीसाठी काय डीजेचा परवानगी लागणार आहे. डीजेला तर परवानगी मिळणार नाहीये. भोंग्याला लिमिटेड आवाजामध्ये परमिशन मिळेल असं आता मीटिंगमध्ये ठरलेलं आहे. 24 तारखेला जाहीर करणार. पारंपरिक वाद्याला तर परमिशन आहे त्याला काही हे नाही आलं घेण्याची गरज नाही. आणि आमच्या मंडळाचा असा एक प्रयत्न राहील आपल्या माध्यमातून की नशामुक्त संभाजीनगर आपल्याला करायचं आहे. तर सगळ्या मंडळाला विनंती की नशामुक्त याच्यावरती आपण जर समजा 10 दिवस जर समजा आपण
वरती समजा मंडळीने समजा आपापल्या मंडळामध्ये जर कार्यक्रम घेतले तर त्याच्यामध्ये एखाद्या मंडळाने जर त्याच्यात चांगला कार्यक्रम घेतला आणि त्यांच्या वार्डामध्ये त्यांनी नशामुक्तीवर जर वर्षभर काम केलं